हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसं काय सर्वजण बरे आहेत का? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा मुद्दा थोडासा वेगळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन आला असला तर आपले ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की मी एक संकल्पन केला आहे. संकल्प आपला असा आहे की आपल्याला हे बघा, आपण हे आणले, हा एक ट्रे आणलाय ट्रे. तर ह्या ट्रेमध्ये मी भाजी लावायचा एक विचार करतोय. तर तुम्ही आता म्हणाल की तुम्हाला तर एक चांगलं भरपूर शेत आहे, तुम्ही कुठे शेतामध्ये भाजी लावाल काय? मला शेत आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण एक विषय असा निवडला की मित्रांनो, आता आपली मुलं शाळेत जाते ती, तर त्या शाळेमध्ये काही शेत आहे का? तर नाही. तर माझे मुलं ज्या शाळेत जाते ती त्या शाळेमध्ये कमीत कमी एक 30-40 मुलं आहेत ती, इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत. मग मी काय विचार केला, तर ह्या ट्रेमध्ये मेथीची भाजी लावायची. तर तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा. मेथीची भाजी लावायची आणि पूर्णपणे भाजी आली की हा ट्रे शाळेत नेऊन द्यायचा. मग त्या मुलांना सांगायचं की बाबा ह्यांना पाणी घाला आणि तुम्हाला ज्यावेळेस भात सुट्टी तुमची होते मग त्यावेळेस ह्यातली थोडीफार भाजी काढायची आणि तुम्हाला मग खायला त्या जेवणासोबत एकदम पौष्टिक आहार भाजी. अजून तुम्हाला सांगतो, आपल्याकडे असलं भरपूर ट्रे आहेत. तर त्या ट्रेमध्ये आपण बऱ्याच काही भाज्या, अजून कच्च्या भाज्या खाण्यासारख्या लावणार आहे. तर सुरुवातीला तर ही मेथीची भाजी मी आता लावणार आहे. तर कशा पद्धतीने मी भाजी लावतोय बघायचं असलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आता आपण तयारीला लावूया. मित्रांनो, आता मी आमच्या बागेत आलो आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काळी माती आणि शेणखताची एकदम बुकटी अशी ह्याच्यात आपल्याला भरायचं आहे, जेणेकरून भाजी लवकरात लवकर उगवून येईल. मित्रांनो, ह्या ट्रेमध्ये पहिले ऊसाचे रोपं होते. तर ऊसाचे रोपं काढून हे फेकून दिलेला ट्रे होता. तर आपण ह्याला यूज केला. तर आता ह्याच्यामध्ये काळी माती आणि शेणखताचा कुजलेला खत ट्रे भरून घेतला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बी लावायचं आहे. मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये आता आपण मेथी लावणार आहे. तर मेथी कशा पद्धतीने लावायची हे तुम्हाला सांगतो. आता हा जो ट्रे आहे, तर ह्या प्रत्येक होलामध्ये 2-2 बी अशा पद्धतीने लावायचे. एवढ्या ह्या ट्रेमध्ये लावण्यासाठी आपण एवढे मेथीचे बी घेतले. तर प्रत्येक होलामध्ये 2-2 बी असं लावायचं. आणि ही पूर्ण लावून घेतल्याच्या नंतर तर हा ट्रे तुमच्या बाल्कनीत किंवा कुठेही तुम्ही घरामध्ये हे पूर्ण रोपं उगवोस्तर ठेवू शकता. आणि रोपं एकदा का उगवली तर ह्याला सूर्यप्रकाशात ठेवायचं. तर ह्या पद्धतीनं असं बिया लावून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला मी झूम करून दाखवलं आहे बघा. हे अगदी आपल्याला सहज कुठेही उपलब्ध होतं आहे. नवीन आणायची काही गरज नाही ह्याला. की नर्सरीमध्ये कोणी असे आणून रोपं लावलेले असतात ना. आता ह्याच्यामध्ये बघा, ऊसाची रोपं होते. तर आमच्या मित्रांनी ऊसाची रोपं लावलेत शेतामध्ये. तर हे पूर्ण असं मोकळं ट्रे पडलेला होता. तर मग मी घेऊन आलो आणि मग विचार केला की ह्याच्यामध्ये आपण आता मेथी लावूया म्हणून. मग आता हे असं मेथीचं बिया लावायचं चालू आहे बघा. आणि उगवून भाजी मस्तपैकी ह्याच्यामध्ये येते. खरं तर ही एकदम शेअर सिटीमध्ये खूप छान आहे बरं का हे असलं लावण्यासाठी. तर तुम्ही अगदी तुमच्या छोट्याशा म्हणजे छोट्या जाग्यामध्ये ही तुम्ही कुठेही नेऊन ठेवू शकता. मुंबईमध्ये असू द्या, पुण्यात असू द्या, कुठंही असू द्या. ही अगदी बेडच्या खालीही तुम्ही सरकावून ठेवू शकता, आपल्या किचन कट्ट्यावरती
कुठं कुठं म्हणजे कुठं पण ठेवा, फक्त आंघोळी जागेला तेवढं नेऊन ठेवू नका. आंघोळीचं जे घाण पाणी आपण आंघोळ करतो ते साबणाचं पाणी हे जाऊन हे उगवत नाही व्यवस्थित. नाहणीच्या बाजूला किंवा नाहणीच्या पाणी जातं तिथेही ठेवून चालत नाही. तर ह्याला प्रत्येक दिवशी ह्याला रोज पाण्याचा सकाळ संध्याकाळ आपण नवरात्रामध्ये आपण घट जशा पद्धतीनं आपण बसवतो देवाचा, तशा प्रकारे ह्याला सकाळ संध्याकाळ पाण्याचा शिताळा द्यायचा. उगवून येते एकदम मस्तपैकी आणि उगवल्याच्या नंतर ही सूर्यप्रकाशाला असं बाहेर ठेवायचं आणून दिवसभर ठेवायचं. आपल्या वर टेरेसवर ते हे कुठं पण ठेवून देऊ शकता हे. आणि हा जो ट्रे आहे हा 70 हॉलांचा ट्रे आहे. तर मग तुम्हाला सांगतो 2-2 बिया लावलेल्या तर 140 मेथीची रोपं ह्याच्यामध्ये आता उगवणार. आणि मेथीच्या भाजीला फूट पण फुटते. मग एका जर हॉलामध्ये 4-5 जर रोपं उगवली फुटून हे, तरी पण ह्याच्यामध्ये कमीत कमी 400 तर ह्याच्यामध्ये रोपं येतील. आणि आपण शाळेमध्ये ही नेऊन दिलं तर मग ही पोरं दुपारी जेवण करताना त्यांचा भात वगैरे खाताना प्रत्येक मुलाने जर एक एक भाजीचा देठ घेतला, त्यांचं जेवण अगदी व्यवस्थित होते. तर हा ट्रे त्यांना कमीत कमी 15 दिवसाच्या वर ह्यांना ती भाजी जाऊ शकते. आता बिया सगळ्या लावून झाली त्या, तर आता इकडं पाणी वतून असं घ्यायचं. पाण्याचा चिखल पण जास्त करायचा नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ट्रेला नवीन जर तुम्ही आणला असला तर खाली बुळकं पाडायचं खालच्या बाजूला. ह्याला ऑलरेडी खाली बुळकं आहेत. एवढं पूर्ण लावून झाल्यानंतर मेथीचे बिया एवढ्या उरले त्या. तुम्हाला कमीत कमी आठवड्याला 50 रुपयाची भाजी लागते. तर तुम्ही 50 रुपयेमध्ये अगदी महिनाभर तुम्ही मेथीची भाजी खाऊ शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये मेथीच्या भाजी आणि अजून बरंच काही ह्याच्यामध्ये लावू शकता. कोथिंबीर म्हणा, पालकाची भाजी, शेपूची भाजी, ज्या ज्या भाज्या एक एक ईद किंवा 2 ईद भाज्या येते त्याच्यापेक्षा भाजी तुम्ही मोठ्या ह्याच्यात लावू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गाजरं लावू शकत नाही, मुळे लावू शकत नाही. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लसूणसुद्धा लावू शकताय, म्हणजे पातीसाठी. ह्याच्यामध्ये होल जर मोठा असेल तर त्याच्यामध्ये लसणाचा गड्डा पूर्ण मोठा होऊ शकतोय. नाहीतर लसूण तुम्ही पातीसाठी लावू शकता. ह्याच्यामध्ये कांद्याची पात जर खायची असेल तर तुम्ही कांदासुद्धा लावू शकता ह्याच्यात. आणि जे जे भाज्या उंच आपल्या 1-2 फूट येतील ते एवढं काय ह्याच्यात आपण लावू शकत नाही. फक्त भाज्याच काही लावू शकतो आपण. तर आता ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी आपण ओतून घेतलेलं आहे. तर आता मी ह्याला बेडच्या खाली ठेवणार आहे नेऊन. कारण 2 ते 3 दिवस ह्याला आता बाहेर काढत नाही. आणि सकाळ संध्याकाळ पाणी घालणार, म्हणजे हे लवकरात लवकर उगवून येईल. आणि ज्यावेळेस उगवून आलं त्यावेळेस मग मी सूर्यप्रकाशाला बाहेर ठेवणार आहे. आणि उगवून आल्याच्या नंतर शाळेमध्ये नेऊन देणार आणि मुलांना सांगणार, बाबांनो तुम्ही ह्याला सकाळ संध्याकाळ, सकाळी तुम्ही शाळा भरल्याच्या नंतर एकदा पाणी ह्याला घाला आणि शाळा सुटायच्या टायमाला एकदा पाणी घाला, म्हणजे विषय संपतो ह्याचा आणि पूर्णपणे चांगले येते. आणि बाजारातला कसं हल्ली आता तुम्हाला सांगतो सगळं एरिया बिर्याचं सगळं हे असतंय, केमिकलचं असतंय सगळ्या भाज्या. म्हणून आता हे एक आपण संकल्प केला आणि हे पूर्ण आता तुम्हाला सांगतो मेथीची भाजी आपली लावून झालेली आहे. तर आता पूर्ण पाणी देऊन झाले. तर आता ह्याला मी बेडच्या खाली ठेवणार आहे नेऊन. तर आता ही बेडच्या खाली आपण ठेवलं तर आमचा बेड असा आहे, हो का, ह्या बेडच्या खाली ठेवलं आता. तर आता ह्याला उद्या सकाळी पाण्याचा शिताळा द्यायचा. कारण हो का इथं आपला गॅस, पाण्याची सुविधा जी आहे सगळी, तर सगळी इथलं इथं आहे, घालता येतं याला पाणी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझा हा संकल्प तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा.
तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.